हिंगोली जिले में भारी बारिश की वजह से किसानों की फसलों को भारी मात्रा में नुकसान पहुंचा है। इस कारण यहां के किसानों पर कर्ज का बोझ बढ़ता जा रहा है और इसी वजह से किसानों की आत्महत्या की खबरें सामने आ रही है। ऐसे में विभिन्न मांगों को लेकर किसान नेता डॉक्टर रमेश शिंदे के नेतृत्व में किसानों ने हिंगोली से गांव हाईवे पर रास्ते पर बैलगाड़ी लगाकर 2 घंटे तक सड़क जाम कर विरोध प्रदर्शन किया। बताया जा रहा है कि प्रदर्शन के दौरान सड़क के दोनों तरफ गाड़ियों की लंबी लाइन लग गई थी, जिसके चलते एक एम्बुलेंस जाम में फंस गई। तभी विरोध प्रदर्शन कर रहे किसानों ने तुरंत एम्बुलेंस को रास्ता दिया और मानवता की मिसाल पेश की। इसके साथ ही किसानों ने खेती की सिंचाई के लिए दिन में 12 घंटे बिजली और कर्ज माफी की मांग उठाई। हा मुख्य रस्ते रोकाचं कारण म्हणजे आज पाहिलं असेल, पहिलं शेतकऱ्यांचं पूर्ण पीक वाहून गेलंय आणि तुटपुंच्या शेतकऱ्यांची सोयाबीन आज घरात आलेली आहे। एकरी कोणा दोन पोते झाले असतील, 2 गट्टे झाले असतील, पण ते सुद्धा पाहिलं असेल बाजारात भाव तुम्हाला 2800 ते 3200 भाव निघत आहे। आणि या ठिकाणी हे नालायक शासन आज हमीभाव केंद्र सुद्धा चालू केले नाहीत। सोडून द्या 31,500 कोटी बजेट त्याचं ते नुसता फुगा आहे, तो टाचणीने फुटला एरीच। पण आज पाहिलं असेल शेतकरी बाजारामध्ये तुमचं सोयाबीन 2800 ते 3200 भाव निघत आहेत आणि शासनाचा हमी भाव आहे 5328 रुपये। मग सांगा, एवढा भाव असताना फरक किती दिवस? आज शेतकऱ्यांना 2000च्या फरकानं सोयाबीन बाजार विकत आहेत आणि म्हणून आम्ही हा जो रस्ता रोक केला आहे या शासनाचा जाहीर निषेध केला। तर महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाऊस झाला। आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं पूर्ण देशानं पाहिलं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कबुली दिली की हिंगोली जिल्ह्यामध्ये 80 ते 90% पाऊस झाला। आमचं सोयाबीन वाहून गेला, आमचा कापूस वाहून गेला। सरकारनं फसवा 31,000 कोटीचं पॅकेज केलं, नाव सोनाबाई आणि हाती कथिलाचा वाळा या न्यायाप्रमाणे ह्यांनी शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याचं काम केलं। 1 रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला नाही। शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आणि जे काही आमच्या पदरामध्ये 4-2 पोते सोयाबीन पडला, कापूस पडला, ते हमी भाव प्रमाणे हे सरकार खरेदी करायला तयार नाही।